बघा, तुम्हाला बघून आश्चर्याचा धक्का बसला असेल की नांदेड या जिल्ह्यामधील शेतकरी बांधव आहे शंकर जाधव पाटील यांनी त्यांच्या गावामध्ये एक आंदोलन सुरू केलेलं आहे। ते नवीन आंदोलन आहे आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं आंदोलन आहे। ते म्हणजे की महाराष्ट्रभर गाजलेला जो मुद्दा आहे कर्जमाफीचा, कर्जमाफी जर केली नाही तर आम्ही इथं जिवंत समाधी घेऊ। आणि ते जिथं बसलेले आहेत त्यांच्या पाठीमागे बॅनर लागलेले आहेत जिवंत समाधी आंदोलन, आणि त्याच्यात ते जिथं बसलेले त्यांच्या बाजूलाच तुम्ही व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला आता दाखवतो पुढे, त्याच्या बाजूलाच त्यांनी एक खड्डा खणून ठेवलेला आहे की त्या ठिकाणी ते काय करणार आहेत तर राज्य सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जर का कर्जमाफी केली नाही तर ते त्या ठिकाणी जिवंत समाधी घेणार आहे। खूप म्हणजे असं ऐकून खूप दुःख वाटतंय, खूप असं कसतरी होतंय की विचार करण्यासारखी गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य आहे, महाराष्ट्र आहे, त्यांनी बनवलेलं स्वातंत्र्य, त्यांनी स्वराज्याची, त्यांनी सर्व लोकांची, जनतेची कशा प्रकारे काळजी घेतली, ती सगळ्यांना कसं एकजूट करून ठेवलं होतं। आणि इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय त्याच्यानंतर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर असते तर त्यांनी सांगितलेलं आहे कायद्यामध्ये की राज्य सरकारने शेतकऱ्यांना सांभाळावं, असं कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे। कारण की शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून तो सगळ्या गोष्टींचे पालन पोषण करतो, आणि जर का कर्जमाफी झाली नाही तर त्या ठिकाणी नांदेड या ठिकाणी ते तिथे कर्जमाफी न झाल्यामुळे जिवंत समाधी घेणार आहे। नांदेड जिल्ह्यातील गोष्ट आहे आणि ते जिथं बसलेले त्यांच्या बाजूलाच तुम्हाला खड्डा आता दिसेल थोड्याच वेळात। व्हिडिओ मी प्ले करतो, व्हिडिओ तुम्ही बघा। आणि खरंच खूप वाईट वाटतं या गोष्टींचं की शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतंय, जो जगाचा पोशिंदा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर का कर्जमाफी नाही झाली तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन चालू आहे सध्या आणि अजून सुरू होतील असं दिसतंय चित्र आपल्याला महाराष्ट्रभर। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आंदोलनं चालू आहेत। या ठिकाणी यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं एक सगळ्यात मोठं आंदोलन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते, ते म्हणजे की जिवंत समाधी। म्हणजे किती अवघड प्रकार घडतोय महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र। या ठिकाणी त्यांनी सगळ्यांना एकजूट करून ठेवलंय, आणि एकजूट असताना सुद्धा असं का घडते, त्यावेळेस का सगळे एकत्र होते, सगळं महाराष्ट्र चांगलं होतं, आणि आता डबगळीच जायला लागलेलं आहे। खूप वाईट परिस्थिती झाली या महाराष्ट्राची, जेवढं बोलावं तेवढं म्हणजे त्रास होतो खूप। कारण की बाकीचे इतर लोक जे सिटीतले लोक राहणारे आहेत, ते बाकी कुठलेही काम करणारे असो, सरकारी वर्ग असो, यांच्याबद्दल काही असतं मी काही बोललो नसतं, पण शेतकरी बांधवांना जो त्रास सहन करावा लागतो, त्यांच्या ज्या व्यथा आहेत, त्यांचे जे दुःख आहेत, हे फक्त मी समजू शकतो। कारण की मी त्यांना समक्ष त्यांच्या गावात जाऊन, त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटलेलं आहे। त्यांची खरी परिस्थिती काय आहे ती मला माहिती आहे, त्याच्यामुळं त्यांचे प्रश्न, त्यांची परिस्थिती ही फक्त बघून नाही कळणार आपल्याला, ते त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्या शेतामध्ये जा, कधीतरी शेतामध्ये गेल्यानंतर बघा त्यांचे घरं बघा कसे आहेत, ते कसं राहतात, किती वाजता जेवतात, काय करतात, वीज नसल्यावर काय करतात, रात्रीचं पाणी भरायला किती किती वाजता जातात, जनावरांची भीती असते, करंट लागण्याची भीती असते, प्रत्येक गोष्टींची भीती असते त्यांना। आणि प्रत्येक ठिकाणी काही 4-4, 5-5 माणसं नसतात एका घरामध्ये, एकेका माणसाला, एकेका व्यक्तीला रात्रीचं पाणी सोडायला जावं लागतं, आणि त्यावेळेस तिथं लाईट गेलेली असते, कधी नसते, कधी तारा उघड्यावर पडलेल्या असतात। कारण की सगळा खर्च करण्यासाठी एवढा पैसा शेतकऱ्याकडे नसतो, त्याच्यामुळे तर सगळ्या गोष्टींचं प्रॉपर नियोजन करू शकत नाही। कधी त्या तारा उघडाच असतात, कधी वाकड्या तिकड्या झालेल्या असतात, कधी खांब पडलेले असतात। या सगळ्या गोष्टींना त्यांना सामोरं जाऊन पुढं जावं लागत असतं। आणि याच्यातून बाहेर जाण्यासाठी म्हणजे ह्या दुःखाच्या पलीकडे जाण्यासाठी, दुःखाचा डोंगर पार करून जाण्यासाठी राज्य सरकारने त्यांना लवकरात लवकर कर्जमाफी करावी। कारण की कर्जमाफी जर झाली नाही तर खूप मोठे त्यांचे प्रश्न उद्भवतील। खरं म्हणजे कुटुंबाची सगळ्यात मोठी हाल होतात, सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे, आणि त्यांचे तिथून पुढचे वर्ष 2 वर्ष तसेच जातात। खरं खास म्हणजे त्यांना जास्त करून मानसिक त्रास जास्त होतो।
म्हणजे की ते जेवताना, शेतात काम करताना, लग्न कार्यात असो, कुठे असो, डोक्यात तेच चालतं की कर्जाचे पैसे द्यायचे, कर्जाचे पैसे द्यायचे, आता हप्ता येणार, हप्ता येणार. शेतामध्ये काम चालू असताना तेच चालत असतं की बँकवाल्याचे फोन येतील, बँकेतले लोक येऊन जातील. हे जेवढे पण त्यांचे प्रश्न आहेत ना, हे आपल्याला असं समजणार नाही. तुम्ही तिथं जा, त्यांना भेटा, तरच तुम्हाला कळन ते प्रश्न. प्रत्येक वेळेस मी सांगत असतो, एसीत बसून आपल्याला त्यांचे दुःख समजणार नाही. बी बियाण्याचे भाव, सगळे भाव वाढलेत, पण शेतकऱ्याची ती कर्जमाफी ती कुठे आपल्याला बघायला मिळत नाही, दिसत नाहीये. कारण की हे सगळे भाव बघता, एकंदरीत त्याचा खर्च, सगळा खर्च बघता, कर्जमाफीचे पैसे देऊन सुद्धा त्याचे पूर्ण पैसे जाणार नाहीये, पूर्ण पैसे त्याचे मिटणार नाहीये. त्याला अजून परत काही ना काहीतरी जुगाड करावा लागणार आहे, परत काही ना काहीतरी इकडून तिकडून आणून एकत्र करून ते सगळं नील करावं लागणार आहे. एकदमच त्याचे लगेच कर्जमाफी झाली म्हणजे तो मोकळा झाला असायला प्रकार नाही. जास्त बोलत नाही, तुमचा जास्त वेळ घेत नाही, पण जेवढं बोलावं खूप वाटतं. कारण की त्याच्यामुळं मी वारंवार व्हिडिओ टाकत असतो. कारण की मला कंटिन्यू कॉल चालू असतात शेतकरी बांधवांचे, आणि मी माझा नंबर बिनधास्त दिलेला आहे की ते मला प्रत्यक्ष कॉल करतात. एक नंबर आपला होता तो बंद झालेला आहे सध्या, पण अजून एक नंबर आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत माझा नंबर आहे, आणि ते कॉल करत असतात, ते माझ्याशी चर्चा करत असतात, सांगत असतात की असं घडलं, हे झालं, ते झालं. काही लोक लॉकडाऊनमध्ये, कोरोनाच्या काळामध्ये भरपूर असे प्रकार घडलेत की ज्यामुळे आम्हाला भरपूर त्रास सहन करावा लागला. त्याच्यानंतर खर्च, त्याच्यानंतर शेतीचा खर्च, बियाण्या, सगळा खर्च, सगळ्या गोष्टीमध्ये जे काही घडलं त्यांच्यामध्ये ते बिनधास्त सांगत असतात मला. मी सुद्धा त्यांच्याशी चर्चा करत असतो, बोलत असतो, आणि त्याच्यावर आधारित मी हा व्हिडिओ बनवत असतो की त्यांचे मला ते सहन होत नाही, त्यांचे ते बोलणं, त्यांचा जो त्रास. खरं तर एकच सांगायचं वाटतं की राज्य सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी आणि त्यांना या कर्जातून मुक्त करावं. तुमच्यासाठी ती छोटीशी गोष्ट आहे, जरी तुम्ही सांगत असले की आमच्यावर असं कर्जाचा डोंगर हे आहे, ते आहे, पण तुमच्यासाठी ती खूप छोटीशी गोष्ट आहे. तुम्ही ठरवलं, तुम्ही करू शकता. ठरवल्यावर माणूस काही पण करू शकतो. करायचं असलं तर माणूस काही पण करतो, आणि नाही करायचं तर त्याच्याकडे भरपूरशे कारणं असतात. पण असो, ठीक आहे. फक्त तुम्ही ताणतणाव घ्यायचं नाही, थोडंसं शांत डोक्याने काम घ्यायचं आहे. कुठलाही निर्णय लवकर न घेता त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. तुमची मानसिकता आणि तुमचा ताणतणाव कमी करण्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत राहील. माझ्या नंबरवर तुम्ही कधी कॉल करू शकतात. कशाही प्रकारचं तुम्हाला अडचण आली तर आपण तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा, आपण चर्चा करूया त्या प्रत्येक गोष्टीवर. आणि नक्कीच तुमचं जे ताणतणाव असेल, जो टेन्शन असेल, तो मी फ्री करत राहील. छोटासा प्रयत्न असेल, पण मग तुमचा जर फायदा होत असेल तर आपण नक्कीच चर्चा करूया प्रत्येक गोष्टींवर. आणि झाली तेवढी कर्जमाफी लवकरात लवकर व्हावी असं मी राज्य सरकारला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना मेसेज देत राहील, जेणेकरून जेव्हा कधी त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतील किंवा काही ना काहीतरी थोडासा बदल होईल, त्याच्यामध्ये माझा एक छोटासा खारीचा वाटा असेल असं मी नमूद करतो आणि मी थांबतो. भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.